दिशा सालियनच्या मालाड येथील घरी रात्री पार्टी सुरू होती. त्यावेळी तिथे एक ग्रुप आला ज्यामध्ये रोहन रॉय आणि त्याचे मित्र होते. त्यावेळी अचानक आणखीन काही लोक आले ज्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मोरिया, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड आणि आणखीन काही लोक होते असा आरोप आता दिशा सालियनच्या आईवडिलांनी केला आहे. तशी एक याचिकाच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावेळी दिशा सालियनसोबत सामूहिक बलात्कार झाला असं देखील याचिकेत म्हटलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी. दिशाच्या मृत्यूच्या रात्री दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावेत, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. 13 व 14 जून 2020 सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, शौविक चक्रवर्ती या सर्वांचे मोबाईल लोकेशन तपासले जावेत. त्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित CCTV फुटेज तपासावेत. भाजप आमदार नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपात तथ्य आहे असा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असा आरोप देखील दिशाच्या कुटुंबियांनी या याचिकेतून केलेला आहे. सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतचा राहत्या घरी गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यावेळी हे दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडली गेलेली आहे असा संशय व्यक्त केला गेला होता. या प्रकरणी चौकशीही झाली, मात्र सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली तर दिशा सालियनचा अपघात झाला असंच समोर आलं होतं. त्यावेळी दिशा सालियनच्या आईवडिलांनी देखील माध्यमांसमोर येऊन सुरू असलेलं राजकारण थांबवावं, आम्हालाही जगू द्यावं अशी विनंती केली होती. राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी दिशाची बदनामी करून आम्हाला त्रास देत आहेत असं दिशाच्या आईवडिलांनी सांगितलं होतं. दिशानं कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचं देखील आईने स्पष्ट केलं होतं. मात्र आता अनेक वर्षांनंतर दिशाच्या आईवडिलांनी आपली भूमिका बदलत राणेंनी जे आरोप केले होते त्यात तथ्य असल्याचा दावा केला आणि थेट कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांनंतर दिशाचे आईवडील असं का म्हणतायत, त्यांनी याचिका दाखल का केली, त्यांनी आपली भूमिका का बदलली आणि जे आरोप राणेंनी याआधी केलेत तेच आरोप या याचिकेतून त्यांनी का केलेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण आता आदित्य ठाकरे आणि जी काही नावं या प्रकरणात या याचिकेत आलेली आहेत त्यांची पुढे जाऊन काही चौकशी होते का, आणि जसं दिशावर सामूहिक बलात्कार झाला आणि हे प्रकरण दाबलं गेलं, हा जो काही आरोप केला आहे त्यात काही तथ्य आहे का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि एकूणच दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांच्या मृत्यूचं प्रकरण आता पुन्हा उकरलं जाणार असं दिसतंय, आणि या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारण रंगतं का ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. एकूणच दिशा सालियनच्या आईवडिलांनी केलेले हे आरोप, केलेली याचिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.